अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या हल्ला प्रकरणाला वेगळं वळण लागतंय की काय अशी शक्यता सध्या वर्तवली जाते, कारण सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणारा आरोपी आणि प्रत्यक्ष पकडलेला आरोपी वेगळा आहे की काय अशी चर्चा सध्या सुरू आहे। व्हिडिओ आणि फोटोमध्ये दोन वेगवेगळे आरोपी आहेत की काय असं सध्या बोललं जात आहे। त्यामुळे पोलिसांनी पकडलेला शहजाद हा खरंच मुख्य आरोपी आहे का असा सवाल सध्या उपस्थित होतोय। सैफ अली खानवर झालेल्या हल्ला प्रकरणाला कदाचित वेगळं वळण लागतंय की काय अशी जोरदार चर्चा आहे, कारण पोलिसांनी पकडलेला शहजाद नावाचा जो मुख्य आरोपी आहे तो खरंच या प्रकरणातला आरोपी आहे का अशी शंका व्यक्त होतीये। कारण सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणारी व्यक्ती आणि पोलिसांनी पकडलेला हा जो मुख्य आरोपी आहे त्याच्या चेहऱ्यामध्ये हा फरक खूप दिसतो आहे आणि त्यामुळेच कदाचित ही शंका आता व्यक्त होतीये की सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणारा व्यक्ती आणि पोलिसांनी पकडलेला व्यक्ती हा एकच आहे का। या सगळ्या प्रकरणामध्ये आता पुढे नेमकं काय होतं हे तर पाहणं महत्त्वाचं असेलच, मात्र पोलिसांनी जो मुख्य आरोपी पकडलेला आहे तो आणि सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणारी व्यक्ती हे एकच आहेत का अशी शंका या एकंदरीत प्रकारामुळे आता येताना दिसते, अशी जोरदार चर्चा सध्या सुरू आहे। आणि याच संदर्भात आपण प्रतिक्रिया आता जाणून घेणार आहोत। आपल्या सोबत सध्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे आहेत फोन लाईनवरनं। सुषमाताई, आपलं स्वागत लोकशाही मराठीमध्ये। सैफवर झालेल्या हल्ला प्रकरणामध्ये जो आरोपी पकडण्यात आलेला आहे, मुख्य आरोपी म्हणून पोलिसांनी ज्याला पकडलंय तो आणि सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणारा व्यक्ती यांच्या चेहऱ्यामध्ये बराच फरक दिसत असल्याचं बोललं जात आहे सध्या, तशी चर्चा सुरू आहे। त्यामुळे हे दोघे खरं वेगवेगळे आहेत का एकच हा आरोपी आहे अशी शंका सध्या व्यक्त होतीये। आपली पहिली प्रतिक्रिया या संदर्भातली। खरं तर पोलिसांनी कोणत्या संदर्भाने त्या आरोपीला पकडलेला आहे, तो आरोपी तोच आहे की अजून एक वेगळा संशयित आहे किंवा त्याच्याकडून काही माहिती घ्यायची आहे किंवा कदाचित तो एक आरोपी आणि अजून एक आरोपी की ज्याच्या मदतीने हा सगळा हल्ला घडवून आणला, अशा अंगाने त्यांनी त्या आरोपीला पकडलेला आहे। मला वाटतं या सगळ्या गोष्टींची स्पष्टीकरणं आधी पोलिसांकडून यायला हवीत आणि ती स्पष्टीकरणं आल्यानंतर आपण त्याच्यावरती वक्तव्य करणं जास्त चांगलं असेल। कारण ज्यावेळेला मुद्दा एखाद्याच्या सुरक्षेशी असतो त्यावेळेला कुठलंही निष्कर्ष घाईघाईने काढणं हे फार चुकीचं ठरेल। परंतु पोलिसांनी निश्चितपणे मला वाटतं की या संदर्भाने एखादी पत्रकार परिषद घेऊन जर अशा पद्धतीने लोकांना अविश्वास वाटत आहे, संशय वाटत आहे किंवा शंका घ्यायला जागा आहे किंवा याच्या आडून फक्त आणि फक्त आपली नाचक्की वाचवण्यासाठी म्हणून जर एका निष्पाप निर्दोष माणसाला अडकवण्याचा प्रयत्न होत आहे, जे काही असेल ते, तर याच्या संबंधाने निर्वाळा देणं ही निश्चितपणे पोलिसांची जबाबदारी आहे। आणि त्या संदर्भात माननीय गृहमंत्र्यांनी सुद्धा आणि पोलीस महासंचालकांनी सुद्धा याची उत्तरं देणं गरजेचं आहे। नाही सुषमाताई, खरं तर पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचा उद्देश नाही, पण जे आपल्याला सीसीटीव्ही फुटेजमधनं ज्या व्यक्तीचा चेहरा समोर आलेला होता तो व्यक्ती आणि पोलिसांनी ज्याला आज पकडलं आणि त्यानंतर सांगितलं गेलं की हा मुख्य आरोपी आहे, त्याच्या चेहऱ्यामध्ये तुम्हाला म्हणजे व्हिज्युअल्स लोकशाही मराठीवर जी चालू आहे त्यामध्ये बघितल्यावर तुम्हाला असं वाटत नाही का की खराच हा फरक असेल असं? नाही नाही नाही, मी असं म्हणतेय की पोलिसांनी त्याला कोणत्या अंगाने पकडलेलं आहे, ज्याला सीसीटीव्ही फुटेज मध्ये जो चेहरा दिसत आहे, जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीला मदत करणारी अजून एक व्यक्ती म्हणून या व्यक्तीला पकडलेलं आहे का? संशयितांमध्ये दोन वेगवेगळ्या व्यक्तींचे काही हाताचे ठसे वगैरे सापडले म्हणून पकडलेला आहे का? किंवा ज्याला पकडलाय तो तोच आहे परंतु टीव्ही मध्ये वेगळा दिसतोय? जे काही असेल, जर आपल्याला शंका येते, सगळ्यांनाच शंका येते, जर माध्यम जगतामध्ये त्याची दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे, तर निश्चितपणे पोलिसांच्यासाठी ही गंभीर बाब आहे आणि पोलिसांनी त्याचं क्लॅरिफिकेशन देणं जितक्या लवकर होईल तितक्या लवकर ते क्लॅरिफिकेशन देणं गरजेचं असेल। अन्यथा तुम्ही चोर सोडून दुसराच कोणीतरी माणूस पकडताय आणि तुमचा नाकर्तेपणा झाकताय, ही गोष्ट जास्तीची अधोरेखित होते।
त्यामुळे पोलिसांनी नक्की याचं क्लॅरिफिकेशन देणारी एक पत्रकार परिषद व्हायला हवी, ठीक. किंबहुना गृहमंत्र्यांनी याच्या संबंधाने उत्तरं दिली पाहिजेत. ठीक आहे सुषमाताई, खूप खूप धन्यवाद. तुम्ही लोकशाही मराठीशी बोललात आणि प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.